हॅलो एव्हरीवन. आज आपण बनवणार आहोत पीनट बटर. त्यासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. त्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर भाजून घेतल्यानंतर याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर थंड झाले की याचे साल काढून घ्यायचे आहे. तुम्ही सालीसकटसुद्धा हे शेंगदाणे वापरू शकता. शेंगदाणे पूर्णपणे थंड करून साल काढून झाल्यानंतर आपल्याला याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे, मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला 2 मिनिटे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. पहिल्यांदा जेव्हा आपण याला फिरवतो तेव्हा हे एक फक्त पावडर तयार होते, म्हणजे जसं आपण शेंगदाणा कूट बनवतो तसं तयार होतं. पण जसं याला 2 ते 3 मिनटं फिरवून घेतलं की यातलं जे शेंगदाण्यांचं नॅचरल ऑइल असते ते रिलीज व्हायला सुरुवात होते आणि जे बटरचं टेक्स्चर आहे ते यायला सुरुवात होते. यामध्ये मी 1 चमचा साखरसुद्धा टाकलेली आहे. तुम्ही साखर स्किप करून तिथे सहजसुद्धा वापरू शकता. हेच आपल्याला मिक्सरला परत 3 ते 4 मिनिटे फिरवून घ्यायचं आहे आणि पीनट बटर तयार आहे. याला स्मूथ असं टेक्स्चर येतं आणि हे पूर्ण नॅचरल ऑइलमध्ये आलेलं आहे. तुम्ही इथे 1 चमचा साजूक तूपसुद्धा टाकून व्यवस्थित त्याला मिक्सरला बारीक करून घेतलं की स्मूथ टेक्स्चर येतं. पीनट बटर तयार झाल्यानंतर एका ब्रेडच्या स्लाईसला व्यवस्थित तुपावरती दोन्ही बाजूनी भाजून घेऊन याला हे बटर लावून सर्व्ह करू शकता किंवा चपातीवर लावूनसुद्धा तुम्ही लहान मुलांना खायला देऊ शकता. खूप छान अशी हेल्दी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.